खूप कमी वेळामध्ये मित्रांनो ही अशीवाली डाळ खिचडी बनवू शकता आणि खूप मजेदार अशी बनते. सुरुवातीला कुकरमध्ये ऑइल टाकायचं आहे, थोडासा जिरा आणि कढीपत्ता टाकायचा आहे. तो याच्यामध्ये परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडासा एक ठेचा टाकतो, ज्यामध्ये मिरची आणि अद्रक आणि लसूण असणार आहे. थोडी अख्खी मिरची चॉप करून टाकायची, त्यानंतर याच्यामध्ये चॉप केलेला कांदा टाकायचा आहे. तेही परतून घेऊन याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि त्यासोबत काही मसाले टाकायचे, ज्यामध्ये हळद, धने जिरा पावडर आणि लाल तिखट असणार आहे. हे सगळे मसाले टाकून परतवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी याच्यामध्ये शिंपडायचं, जेणेकरून मसाला करपू नये. याच्यामध्ये ॲड करायचं आहे थोडासा टोमॅटो चॉप करून टाकला, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकतो आणि तोही मिक्स करून घेतो. जास्ती मेल्ट नाही करायचं टोमॅटोला. इथे ॲड करतो मी चण्याची डाळ आणि तूर डाळ जी भिजत ठेवली होती, 2-2 मुठी याच्यामध्ये ॲड करतोय. तेही मसाल्यांसोबत मिक्स करून घेतोय. मित्रांनो, इथे मी ॲड करणार आहे इंद्रायणी राईस, जो मी स्वच्छ धुवून घेतला आहे, तो याच्यामध्ये ॲड करतो. तुम्ही कोणताही राईस यूज करू शकता, पण इंद्रायणी मजेदार लागतो. मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲडजस्ट करू शकता. त्याच्यानंतर ॲड करायचं याच्यामध्ये पाणी आपल्याला एवढं ॲड करायचं जेवढं राईस वगैरे आहे त्याच्या 1 इंच वरती राहायला पाहिजे. त्यानंतर झाकण लावून हाय फ्लेमवरती आपल्याला 2 कुकरच्या शिट्या घ्यायच्यात आणि प्रॉपर अशी ही डाळ खिचडी राईस बनवून घ्यायची. तो मजेदार लागते आणि नक्की एकदा ट्राय करून बघा. याच्यातला शेंगा, फ्लेवर, राईस खूप तुम्हाला चवीदार मजा येईल आणि खूप कमी वेळामध्ये बनते. सो एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी